मार्केटमध्ये मिळते अगदी त्यापेक्षाही सुंदर अशी धने पावडर घरच्या घरी आणि कमीत कमी वेळामध्ये कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। धने पावडर बनवण्यासाठी इथे आपण अर्धा पाव इतके धने घेतलेले आहे। इथे मी इंदोरी धने वापरलेले आहे। धने पावडर बनवताना खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी धने मी एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे आणि नंतर अशा पद्धतीने हे धने स्वच्छ करून घेत आहे। खूप वेळा धन्यामध्ये कचरा असतो किंवा मातीचे खडे सुद्धा असतात, यामुळे हे स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे। वर्षभर पुरेल इतकी धने पावडर जर तुम्हाला घरच्या घरी बनवायची असेल तर कोणती काळजी घ्यायची आहे, कोणते धने वापरायचे आहे आणि मार्केटमध्ये मिळणारी धने पावडर आणि घरगुती तयार केलेली धने पावडर यामध्ये काय फरक आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी इंदोरी धने घेतलेले आहे, कारण या धन्यांना अतिशय छान असा सुगंध असतो आणि रंगाने थोडेसे हिरवट असे हे असतात। बघा, धने स्वच्छ करून घेतलेले आहे। इथे आपण जाडबुडाची कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। अगदी थोडंसं तेल यामध्ये टाकलेलं आहे, 1 चमचा भरून। त्यामध्ये आपण आता हे धने भाजून घेणार आहोत। सर्वात आधी आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरच आपल्याला हे सर्व धने भाजून घ्यायचे आहे। धने भाजत असताना गॅसची फ्लेम हाय करायची नाही, यामुळे तुमचे धने करपूसुद्धा शकतात। खूप वेळा आपण मार्केटमधून अगदी छोट्या छोट्याशा गोष्टी विकत आणत असतो आणि विकत आणून त्या गोष्टीचा वापर करतो, पण कधी अशा पद्धतीने तुम्ही धने पावडर किंवा खडा मसाला, गरम मसाला घरच्या पद्धतीने बनवून बघा। त्यांचा सुगंध आणि भाजीला चवसुद्धा छान येईल। थोडीशी मेहनत आहे, पण फायदासुद्धा भरपूर मिळतो। तुम्हाला असं वाटत असेल की धने भाजत असताना मी तेल का टाकलं? तेल टाकल्यामुळे या धन्यांचा सुगंध अगदी शेवटपर्यंत कायम राहतो। यासाठी जेव्हा तुम्ही धने भाजता तेव्हा त्यामध्ये तेल टाका। अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे। बघा, अतिशय छान असा सुगंध आपल्या किचनमध्ये दरवळत आहे। आता हे धने पूर्णपणे भाजून झालेले आहे। भाजून झालेले धने थंड करून घ्यायचे आहे 15 ते 20 मिनिटासाठी। बघा, अतिशय छान असा कलर आपल्या धन्यांचा आलेला आहे। हे धने अर्धा तास थंड करून घ्यायचे आणि नंतरच मिक्सरवरती फिरवून घ्यायचे आहे। हे धने तुम्ही गिरणीवरून सुद्धा बारीक करून आणू शकता, पण गिरणीवर दळत असताना हे धने हळदीवरच दळून घ्यायचे, यामुळे याचा रंग कायम राहतो। अगदी थोडीशी आपण यामध्ये हळद घालणार आहोत, यामुळे धने पावडरला अतिशय छान असा रंग येतो। अगदी थोडासा हिंग आपण यामध्ये टाकणार आहोत, कारण या धने पावडरला कीड लागू नये आणि याचा सुगंध अगदी शेवटपर्यंत कायम राहावा यासाठी आपण तयार केलेली धने पावडर 15 ते 20 मिनिटासाठी फॅनखाली ठेवून घ्यायची आहे आणि 15 ते 20 मिनिटानंतर ही धने पावडर आपल्याला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून घ्यायची आहे। आता आपण बघणार आहोत मार्केटची धने पावडर आणि घरी बनलेली धने पावडर यामध्ये कोणता फरक आहे। बघा, ही आहे आपण बनवलेली धने पावडर आणि ही आहे मार्केटची धने पावडर। बघा, दोघांमध्ये खूप सारा अंतर आहे। आपण बनवलेली धने पावडर अतिशय छान असा सुगंध येत आहे आणि मार्केटमधली जे धने पावडर आहे त्याचा अजिबातही सुगंध नाही आणि कलरसुद्धा नाही। जेव्हा केव्हा तुम्हाला भाजीसाठी ही धने पावडर वापरायची असेल तेव्हा कोरडा चमचा धने पावडर घेण्यासाठी वापरा आणि ही धने पावडर तुम्हाला उपवासासाठी वापरायची नाही, कारण यामध्ये आपण हळदीचा वापर केलेला आहे। तयार झालेली आहे धने पावडर तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।